करवीर तालुक्यातील सांगरूळ इथं छत्रपती शाहू तालीम मंडळाच्या वतीनं आमदार केसरी कुस्ती स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. आमदार केसरीसाठी महान भारत केसरी सिकंदर शेख आणि ऑल इंडिया चॅम्पियन विक्रांत कुमार यांच्यातील लढतीला उद्योगमंत्री उदय सामंत, पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते आमदार चंद्रदीप नरके, आमदार जयंत असगावकर, गोकुळचे संचालक विश्वासराव पाटील, अजित नरके, संयोजक सुशांत नाळे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रारंभ झाला. कुस्ती खडाखडीनं सुरू असताना आक्रमक होत विक्रांत कुमारनं दुहेरी पट काढत सिकंदरला खाली धरून आणलं. मात्र सिकंदरनं पुन्हा ताबा मिळवला. डाव प्रतिडाव सुरू असतानाच पंचांनी पुन्हा आखाड्याच्या मध्यभागी खडाखडीनं कुस्ती लावली. सिकंदरने दस्ती खेचत ताबा मिळवला आणि 14व्या मिनिटाला लपेट डावावर विक्रांत कुमारवर प्रेक्षणीय विजय मिळवला. शुभम सिद्धनाळे आणि बाला रफिक शेख यांच्यात पहिल्या क्रमांकाची लढत अटीतटीनं झाली. निर्धारित वेळेत कुस्ती निकाली न झाल्यानं गुणांवर घेण्यात आली. यात शुभम विजयी ठरला. दुसऱ्या क्रमांकाच्या लढतीत बाळू अपराध जखमी झाल्यानं प्रशांत जगतापला विजयी घोषित करण्यात आलं. अन्य लढतीत सूरज मुंडे, तेजस मोरे, धैर्यशील लोंढे, सुजल मगदूम, प्रतीक मेहतर, पार्थ कळंत्रे यांच्यासह महिला कुस्तीगीर स्नेहल पाटील, अनुष्का कोंडेकर, सई पेंडुरकर यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर चटकदार विजय मिळवले. यावेळी सिकंदर शेख याला आमदार केसरी किताब आणि 5.5 लाख रुपये किमतीचा ट्रॅक्टर, तर पहिल्या क्रमांकातील विजेता शुभम सिद्धनाळे याला शाहू केसरी किताबासह 2.25 लाख रुपये बक्षीस देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आलं. यावेळी गोकुळचे संचालक अजित नरके, निवास वातकर, राहुल खाडे, राजवीर नरके, देवराज नरके, जनार्दन खाडे, मधुकर जांभळे यांच्यासह कुस्ती शौकीन उपस्थित होते.